आजची आपली कविता आहे अनामवीरा. अनामवीरा, जिथे झाला तुझा जीवनांत, स्तंभ तिथे कुणी न कुणी बांधला पेटली न वात. या कवितेमध्ये कुसुमाग्रजांनी जे देशासाठी सीमेवरती शत्रूशी लढले आणि लढता लढताना त्यांनी प्राणार्पण केले अशा सैनिकांना अभिवादन केलेलं आहे. अनामवीरा म्हटलं म्हणजे ज्याचं नावही कुणाला माहिती नाही अशा वीरांनो, तुम्ही जिथं ज्या ठिकाणी तुमचा जीवनाचा अंत झाला तिथं कुणी स्तंभ बांधला नाही ना, कुणी तुमच्या नावाची वातही पेटवली नाही. धगधगता समरांच्या ज्वाला या देशाकाशी जळावयास्तव संसारातून उठून जाशी. आणि ते म्हणतात की या धगधगत्या ज्वालांमुळे युद्धाच्या धगधगत्या ज्वालांमुळे तुम्ही संसारातून उठून गेलात. मूकपणे तमी लोपला संध्येच्या रेषा, मरणामध्ये विलीन होसी ना भय ना आशा. आणि ते म्हणतात की मूकपणे तू लोपून गेला म्हणजे तुझा अंत झाला, मरणामध्ये तू लीन झाला, त्यामध्ये तुला कुणाची भीतीही नव्हती आणि तुला कुणाकडनं अपेक्षाही नव्हती. जनभक्तीचे तुझ्यावरची नच उधळले भाव, रियासतींनी नसे नोंदले कुणी तुझे नाव. आणि कुसुमाग्रज म्हणतात की जनलोकांनी म्हणजे समाजातील लोकांनी काही तुझ्यावरती फूल उधळले नाहीत किंवा रियासतींमध्ये तुझे नावसुद्धा नोंदवले नाहीत की जे तू युद्धासाठी देशप्रेमासाठी स्वतःचं प्राणार्पण केलं. जरी न गातील भाट डफावर तुझे यशोगान, सफल झाले तुझेच हे रे तुझेच बलिदान. आणि ते म्हणतात की भाटांनी डफावरती तुझ्या यशोगाथा सुद्धा गायल्या नाहीत, पण ही गोष्ट तेवढीच खरी आहे की तुझे बलिदान सफल झाले. काळोखातून विजयाची ये पहाट तारा, प्रणाम माझा पहिला तुझला मृत्युंजय वीरा. आणि कुसुमाग्रज म्हणतात की पहाटेमधून विजयाचा जो तारा लुकलुकताना दिसतो ना, मी त्याला प्रणाम करतो, कारण की मला माहिती आहे की माझ्या मृत्युंजय वीरांनी म्हणजे माझ्या वीरांनी स्वतःचे प्राणार्पण केले, तेव्हा आम्हाला हा विजयाचा तारा लुकलुकताना दिसत आहे.